नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट फिटिंग येण्यासाठी शोल्डर मुंडा चार्ट देणार आहे. तर परफेक्ट फिटिंग येण्यासाठी काय करायचं असतं हे मी तुम्हाला आधी सांगते. तर इथं या पद्धतीने पहा, मी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते करून दाखवते तुम्हाला. तर सर्वात पहिल्यांदा परफेक्ट फिटिंग येण्यासाठी आपल्याला घ्यायचं असतं शोल्डर परफेक्ट. ठीक आहे. तर शोल्डर आणि सर्वात महत्त्वाचं, जर शोल्डर तुम्ही परफेक्ट नाही घेतलं, डीप नेकमध्ये जास्त शोल्डर घेतलं तरी पडणार आहे आणि कमी घेतलं तरी पण प्रॉब्लेम येणार आहे. आणि मुंडा तर कधीही, आता शोल्डर मुंडा मी इथं चार्ट देणारच आहे. शोल्डर तुम्ही इथं परफेक्ट घेणारच आहात. तर मी शोल्डर कमी कसं करायचं याचा सुद्धा चार्ट मी तुम्हाला दिलेला आहे. त्यानुसार तो सुद्धा तुम्ही शोल्डर कमी करू शकता. म्हणजे मी पहा, किती गळ्यानुसार किती शोल्डर कमी करायचं हे सुद्धा मी सविस्तर असं एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन चेक करा. आणि आता हा मुंडा, ही जी मुंडा उंची आहे ती सुद्धा मी तुम्हाला किती घ्यायची असते हे सांगणार आहे. परंतु इथं मी अजून एकदा सांगते, मुंडा उंची इथं मी चार्ट देईलच, परंतु तुम्ही काय करायचं आहे, जो हा घेर आहे मुंड्याचा, पहा इथून हा घेर जो आहे, जो आपण राऊंड घेतो, तुम्ही गोलाई म्हणता, राऊंड म्हणता, काही, जर हा आकार आहे मुंड्याचा तो आहे ना, तो मोजायचा आहे. ठीक आहे. मुंड्याचा घेर जो आहे तो तुम्ही मोजायचा आहे. मी मुंडा उंची घ्यायला सांगितलेली आहे, मुंड्याला आकार कसे द्यायचे हे सुद्धा सांगितलंय. परंतु इथं चार्ट दिल्यानंतर तुम्ही तीच मुंडा उंची ठेवायची आहे का? नाही. तुम्ही तुमचा मुंडा घेर जो आहे तो मोजायचा आहे आणि मुंडा किती येतो हे पाहायचं. तर मग कसं मोजायचं? इथं हे अर्धा इंच जे आहे ते सोडून तुम्ही हा मुंडा घेर जो आहे तो इथंपर्यंत, या फिटिंगच्या पॉईंटपर्यंत मोजून घ्यायचा आहे. मग ते तुम्ही ब्लाऊज घेतलेलं असेल मापाला, तर त्यावरचा मुंडा घेर घ्या, किंवा तुम्ही कस्टमरच्या अंगावरून जरी मुंडा घेर घेतला तरी सुद्धा चालेल. परंतु तुम्ही या इथे मुंडा घेर जो आहे तो घ्यायला विसरायचं नाही, तरच ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग येतं आणि ब्लाऊज मुंड्यामध्ये परफेक्ट असा बसतो. पहा, एवढं अशी माहिती कोणीही सांगत नाही. मी अगदी छोटे छोटे पॉईंट अगदी तुम्हाला समजावून सांगत असते, जेणेकरून तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्टच बसला पाहिजे. तर मुंडा घेर मोजायला विसरायचं नाही. तर प्रत्येक साईजनुसार ही मुंड्याची उंची आणि शोल्डर किती घ्यायचं आहे हे मी तुम्हाला सांगेन. आता इथे मी शोल्डर आणि मुंडा जो आहे तो 8 ते 10 इंचापर्यंत जेव्हा तुमचा गळा असेल त्यावेळेस तुम्ही शोल्डर आणि मुंडा किती घ्यायचा आहे. तुम्ही 7 इंचाला जरी वापरलं तरी चालेल, 7 10.5 इंच जरी असला गळा तरी सुद्धा तुम्ही जो इथं मी सांगणार आहे शोल्डर मुंडा तोच सांगणार आहे. परंतु 12 इंचाचा जेव्हा गळा असेल त्यावेळेस त्याची थेरी वेगळी असते आणि ती मी बऱ्याच व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेली आहे. 12 इंच डीप नेक असताना तुम्ही कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करायचा आहे. कितीही मोठा ब्लाऊज असू द्या, त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा. पहा, ब्लाऊज एकदम परफेक्टच बसणार आहे. तर इथे मी 8 ते 10.5 इंच जेव्हा गळा असेल त्यावेळेस तुम्ही किती शोल्डर मुंडा घेणार आहे. शक्यतो पहा 10 इंचाचे गळे भरपूर असतात. आता सध्या ट्रेंडिंगमध्ये 11-12 इंचाचे गळे सुद्धा आहेत, परंतु जास्तीत जास्त आपण 10 इंचाचे गळे जास्त शिवतो. तर आपल्या ब्लाऊजमध्ये आता मी पूर्ण चार्ट मी याआधी सुद्धा दिलेला आहे, परंतु मी या इथे कमी जास्त करायचं सुद्धा सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. तर मी इथे एक 5-6 असं जे साईज आहेत त्याचं मी तुम्हाला इथं सांगेन. मग साईज आपल्या कशा आपण ठरवतो, लहान साईज, मोठी साईज आणि मीडियम म्हणजे मध्यम. ठीक आहे. यानुसार आपण साईज ठरवतो. मग लहान साईजमध्ये कोणकोणते ब्लाऊज येतात? 30, 32 आणि 34. मीडियममध्ये कोणते येतात? 36, 38 आणि 40 साईज. आणि मोठ्या साईजमध्ये 42च्या पुढचे सर्व साईज आपले जे असतात ते मोठ्या साईजमध्ये येतात. तर सर्वात पहिल्यांदा आपण लहान साईजमध्ये शोल्डर मुंडा किती घ्यायचं हे पाहूया. तर लहान साईज डिटेलमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल, प्रोफेशनल पद्धतीने शोल्डर मुंडा कसा कमी करायचा, तर याचा सुद्धा व्हिडिओ आहे. शोल्डरमध्ये बदल कसे करायचे याचा व्हिडिओ आहे. लहान साईज आहे
30, 32 आणि 34 साईज. यामध्ये शोल्डर तुम्ही 5 घ्यायचं आहे. शोल्डर घ्यायचा आहे 5 इंच आणि मुंडा घ्यायचा आहे 5.5 इंच. आता मुंडा म्हणजे काय, ही जी मुंड्याची उंची आहे इथपर्यंत ती तुम्ही 5.5 इंच घ्यायची आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही शोल्डर 5 इंच आणि मुंड्याची उंची जी आहे ती 5.5 इंच घेतल्यानंतर तुम्ही हा जो घेर आहे तो मोजायला विसरायचं नाही. आता 32 मध्ये हा मुंडा घेर, आता मी इथे तुम्हाला मुंडा घेर सुद्धा सांगेन पहा. शक्यतो आता माझा अनुभव जे आहे त्यावरून मी तुम्हाला थोडंसं इथे सांगते, पण प्रत्येकाचा एकच येईल असं नाही. तर 30 मध्ये आहे ना 6 इंच मुंडा घेर येतो आणि 32 मध्ये शक्यतो 6.5 इंच मुंडा घेर असतो आणि 34 मध्ये 7.5 इंच. तर मी आतापर्यंत जेवढे ब्लाऊज शिवलेले आहेत यामध्ये मला आणलेला अनुभव जो आहे तो मी इथे शेअर केला. एवढा हा घेर जो आहे मुंड्याचा तो भरतो. म्हणजे पहा हा राऊंड जो आहे तो शक्यतो एवढा येतो. आता आपण मध्यम साईजमध्ये बघूया, म्हणजे मीडियम साईज. तर यामध्ये 36, 38 आणि 40 या तिन्ही साईजमध्ये शोल्डर जे आहे ते घ्यायचं आहे 5.5 इंच. ठीक आहे. शोल्डर 5.5 इंच घ्यायचं आहे. आता इथे मात्र मुंडा आपला जो आहे तो वेगवेगळा असणार आहे, म्हणजे मुंड्याची उंची जी आहे ती वेगवेगळी असणार आहे. तर इथे आपण मुंड्याची उंची घ्यायची आहे 5.5 किंवा 5.25 इंच. 38 मध्ये सुद्धा 6 इंच मुंडा घ्यायचा आहे आणि 40 मध्ये आपण 6 ते 6.25 इंच मुंड्याची उंची जी आहे ती घ्यायची आहे. तर ही कशावरून ठरवायची मी आत्ता सांगितलं. हा घेर जो आहे तो मोजून इथं मुंड्याची उंची ठरवायची आहे. आता इथे लगेचच मी तुम्हाला मुंडा घेर सांगते. आता हे तुम्ही लिहून घेणं गरजेचं नाही, कारण हे प्रत्येक साईजमध्ये वेगवेगळं असतं हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. आणि ज्याच्या त्याच्या अंगावरून शोल्डर मुंडा वेगवेगळा येत असतं. तर हा माझा अनुभव आहे. यावरून मी ब्लाऊज जे माझ्याकडे येतात त्यामध्ये एकसारखासा हा मुंडा भरतो. तर इथे मुंडा घेर आता पहा. इथे 36 मध्ये 8 इंच मुंडा घेर भरतो, 38 मध्ये 8.5 आणि इथे 40 मध्ये 9 ते 9.5 इंच हा मुंडा घेर आपला भरत असतो. इथे पहा 9 ते 9.5 इंच मुंडा घेर असू शकतो. आता मोठी साईज. बेचाळीस आणि 44 इथेपर्यंतच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि यामध्ये शोल्डर जे आहे ते तुम्ही घ्यायचं आहे 6 आणि मुंढा. आता इथं मुंढा जो आहे तो तुम्ही 42 मध्ये घ्या 6.5 आणि 44 मध्ये 5.25 इंच. इथं 7 इंचापर्यंत सुद्धा तुम्ही घेऊ शकता मुंडा घेर जास्त असेल तर. आणि इथं मुंडा घेर 9.5 42 मध्ये येतो आणि 44 मध्ये 9.25 ते 10 इंचापर्यंत मुंडा घेर येतो पहा. तर हे पहा इथे हा चार्ट तुम्ही इकडे लिहून घेऊ शकता आणि हे जरी लिहून घ्यायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता. तर एकदम असं परफेक्ट कोणीही सांगत नाही. मी इथं शक्यतो पूर्ण असं समजावून सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.